कत्तलखाने में कंत्राटी कामगारों ने डीन और कॉन्ट्रैक्टर के लिए लगाए नारे। कामगारों ने कत्तलखाने के महाव्यवस्थापक पठान और कॉन्ट्रैक्टर पर लगाए गंभीर आरोप। मीडिया से बातचीत करते हुए कामगारों ने उनके साथ हुई सत्य घटना को बताया और देवनार कत्तलखाने के डीन और कॉन्ट्रैक्टर पर सख्त कार्रवाई की मांग की। मांग नहीं मान्य होने पर धरना प्रदर्शन करेंगे, ऐसी जानकारी उन्होंने दी है। प्रमुख मागणी ही आहे की किमान वेतन दिलं जात नाही आणि किमान वेतनाच्या नावाखाली ठेकेदार आणि इकडचे अधिकारी वर्ग यांच्या संगनमताने मिळून इथे पगार हा बँकेत टाकला जातो, पण यांना रोखीने पगार दिला जातो। महापालिकेचं परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये किमान वेतन हे बँकेमध्ये दिलं गेलं पाहिजे, त्यांचा ESIC, घर भाडे, इतर सर्व त्यांना सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत। पण ह्या कामगारांना गेल्या 10 वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही। उलट कंत्राटदार स्वतःच वेतन टाकतो आणि स्वतःच पैसे काढतो आणि याचे पूर्ण पुरावे आपल्याकडे आहेत। बँकेचं पासबुक, चेकबुक याच्यामध्ये तो जो संबंधित कंत्राटदार आहे त्याच्या नावाच्या एंट्री आहेत। आम्ही वारंवार गेल्या 2 महिन्यापासून संजय केनेकर साहेब आपले आमदार यांच्या माध्यमातून आम्ही येथे बैठक घेतली गेली। बैठक घेऊन फक्त आश्वासन दिली जातात, कोणतीही मागणी मान्य केली जात नाही। आज देवनार कत्तलखान्यामध्ये बकरी ईदचा कार्यक्रम चालू होणार आहे। येणाऱ्या दिवसामध्ये माननीय अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांनी आढावा बैठक घेतली, परंतु तरी देखील इथे गेल्या 2 महिन्यापासून या कामगारांना पगार दिला जात नाही। पगार मागितला असता कंत्राटदार धमकावण्याची कामं करतात, घरी बसवलं जाईल। गुमरे म्हणून एक आहे, दुसरे महेश कदम आहे, 12 संस्था आहेत, ते सर्व अशा प्रकारे करतात आणि नियमाप्रमाणे PF, ESIC हे कुठल्याही सुविधा यांना दिल्या गेल्या नाही आहेत। यांना डबल काम करून घेतात, डबल काम करून देखील यांना वेतन दिलं गेलं नाही। तर आमची मागणी हीच आहे आणि आमदार आमचे संजय केनेकर साहेब आत्ताच थोड्या वेळापूर्वी येऊन गेले, त्यांनी सांगितलेलं आहे की जर आज उद्या 2 दिवसात जर हे नाही झालं तर शोषण करणारे जे महाव्यवस्थापक पठाण साहेब आणि कुलकर्णी साहेब आहेत यांना त्वरित निलंबित करावी, अशी मागणी आम्ही अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम तसेच आमचे महापालिका आयुक्त तसं प्रशासक भूषण गगराणी साहेब यांच्याकडे आमदार केनेकर साहेब यांच्या माध्यमातून करणार आहोत। आम्ही धरणे आंदोलन करणार, आम्ही महापालिका आयुक्त यांच्यासमोर आंदोलन करणार, आमदार केनेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करणार आहोत। साहेब, माझं नाव राजेश एकनाथ कंदेराव। गेले 4-5 वर्षापासून मी इथं काम करतो। मीही नवी आहे, तर आमचे पुरे 55 जण इथं काम करतात। कोणाला 10 वर्ष झाले, कोणाला 12 वर्ष झाले। आमची फक्त हेच आहे की आमची हक्काची लढाई आहे। आम्ही काय यांच्याशी भांडण नाही करत। जो आमचा हक्क आहे तो आम्ही यांना मागितलं तर आज आम्हाला हे लोक म्हणतात की तुम्हाला कामातून काढायची अशी आम्हाला धमकी देतात। बस, तर मला हे आमचे संस्थेवाले जसे की नवीन गुमरे आहे, भरपूर आहे, महेश कदम आहे, जसे आमचे कामाचे संस्थेवाल्यांनी ठेवलेले, जसे देवनार पशुवैद्यकगृहाचे कासारे साहेब। ऑब्वियसली ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे। हे आमच्यासोबत जे होतं आहे असं मी म्हणतो, इन फ्युचर कोणासोबत असं झालं नाही पाहिजे। आज मोठी गोष्ट आहे, जसे प्रमोद लोखंडे साहेब आम्हाला भेटले, असं प्रत्येकाला हेच कोण भेटणार नाही। म्हणून प्रत्येकाला माझं हेच बोलणं आहे की सतर्क राहा आणि लढत राहा। लढल्याशिवाय तुम्हाला काय भेटणार नाही। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की लढले तरच तुम्हाला काहीतरी भेटणार। माझंही तुम्हाला सगळ्यांना हेच म्हणणं आहे, लढा तर आपल्याला कुठेतरी काय भेटेल। गेले आम्ही 8-10 वर्षापासून इथं काम करतो, आम्हाला बोनससुद्धा इथं भेटत नाही आणि प्लस आमचे अकाउंटही प्रत्यक्ष आमच्या चेकबुकवर साईन करून घेतले आणि आमच्या अकाउंटमधून पैसे पण केले। हे पूर्ण चुकीचं आहे आणि आम्हाला PFही अजून काही भेटलेला नाही आहे। मेरा नाम आदिल हमीद कुरैशी है। मैं पिछले 12 साल से इधर काम कर रहा हूँ। हम हर काम करने के बाद हमको कोई फैसिलिटी नहीं मिलती। फैसिलिटी मांगने के लिए जाते तो आपको मिलेगी फैसिलिटी बोल के, हर साल में बकरा ईद साल में एक बार आता है। हम भी खुशी के मारे काम करते हैं कि हमें भी 2 पैसा ज़्यादा मिलेगा, तो हमको सिर्फ काम करा के लिया जाता है, हमारे को पेमेंट नहीं दिया जाता है। टाइम टू टाइम हमने पेमेंट के लिए मांगा, हमारा अकाउंट होल्डर ने खोलकर उसके पास रखा था कॉन्ट्रैक्टर ने। हमने जब उससे हमारा अकाउंट मांगने लगे तो उसने, हम लोग बैंक जाने लगे तो उधर हमको धमकी देने लगे कि तुम लोग को ज़्यादा समझ में आ रहा है। उसके नाद में कॉन्ट्रैक्टर ने राहुल गायकवाड़, नवीन गुमरे, जयवंत कदम, ऐसे 4-5 कॉन्ट्रैक्टर है, इन लोगों ने धमकी देना शुरू किया। अलग अलग जगह किसी के घर के पास कोई जाते हुए दिख रहा तो वहाँ समझा रहे, इसके नाद में मत लोगो, उसके नाद में मत लोगो, कोई कुछ नहीं करेगा, तुम्हारे को घर पे बिठा देंगे। हम लोग के चेक पे साइन करके धमका के उन लोगों ने उनके पास रखे कि हम लोग को बोले कि तुम लोग अगर चेक पे साइन नहीं देंगे तो कल से घर पे बैठना, काम पे नहीं आना। हम हमारे पेट के लिए काम पे इधर आ रहे हैं, उसको ब्लैक लिस्ट डाल के उसको दोबारा काम नहीं मिलना चाहिए। मैं तो ये बोलूँगा और भी जगह इन लोग ऐसा करते रहेंगे। हम हमारे हक के लिए लड़ रहे, और भी जगह लोगों को ऐसी परेशानी है, वहाँ पर भी आप जाकर उन लोगों को भी समस्या आप जानबूझ के लीजिए और ऐसे ही समाचार पे चलाइए
कि हर किसी को अपना हक मिलना ज़रूरी है। अगर हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम इसमें से 4-5 जन आत्महत्या करना तैयार है, हम हमारी जान देने तैयार है। अगर हम हमारे पेट के लिए लड़ रहे हैं तो हम हमारी जान भी दे देंगे। अगर हमारी मांग पूरी नहीं हुई तो हम मरने के लिए तैयार है। मी विठ्ठल साबळे देवनार पशु उद्योगगृहात कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय। तर कंत्राटदाराकडून आम्हाला अपेक्षित आहे की किमान वेतन आम्हाला मिळायला हवं, PF ESIC मिळायला हवी, मेडिकल किट मिळायला हवी, सुरक्षेची साधनं आम्हाला मिळत नाहीत। तर या सर्व गोष्टी आम्हाला मिळायला हव्यात आणि प्रशासनाकडून आता त्रास व्हायला लागला आहे थोडासा। किमान वेतनाची मागणी केली असता प्रशासन त्रास द्यायला लागले आम्हाला, तो बंद व्हावा आणि किमान वेतन आम्हाला मिळावं हीच अपेक्षा आहे आमची।